हातामध्ये झाडू, अंगामध्ये फाटके वस्त्र, पण मनात मात्र समाजासाठी प्रेम. असे एक समाज सुधारक आपल्या भारतभूमीमध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये होऊन गेले संत गाडगे महाराज. नमस्कार मित्रांनो, आज आपण असं एक महान संताबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांनी अस्वच्छता, ज्यांनी अंधश्रद्धा, त्याचप्रमाणे अन्यायाविरुद्ध लढा दिलेला आहे. संत गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यामध्ये झालेला होता. 23 फेब्रुवारी 1876 रोजी. संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव होते देवूजी झिंगराजी जनोरकर. संत गाडगे महाराज यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक कार्य केलेले आहेत. गावागावात जाऊन स्वच्छता मोहीम राबवलेली आहे, अंधश्रद्धाविषयी मोहीम राबवलेली आहे. त्याचप्रमाणे धर्मशाळा, वसतिगृहे, तसेच गोशाळा सुद्धा उभारलेले आहे. आणि इतकेच नव्हे तर गरजू आणि गरीब लोकांना मदत सुद्धा केलेली आहे. संत गाडगे महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती केलेली आहे. त्यांचं वाक्य होतं, स्वच्छता हीच खरी पूजा आहे. त्यांनी जनसमुदायांना सांगितलं होतं कीर्तनाच्या माध्यमातून की देव देवळात नाही, देव दगडात नाही, देव मंदिरात नाही, तर देव हा स्वच्छता आणि सेवेत आहे, समाजसेवेत आहे. अशा प्रकारचं वाक्य संत गाडगे महाराज यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जनसमुदायाला सांगितलेलं आहे. संत गाडगे महाराज यांचं बोलणं होतं की आपण फाटके लुगडे नेसा, फाटके लुगडे घाला, फाटके कपडे घाला, परंतु आपल्या मुलाबाळांना उच्च शिक्षित आणि शिक्षण द्या. आजच्या काळात त्यांचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरणार. आपण स्वच्छता ठेवली, अंधश्रद्धा टाळली आणि चांगले संस्कार अंगीकारले तर समाज अधिक प्रगत होईल. चला तर आपण एक संकल्प करूया. आपण स्वच्छता राखूया, आपण स्वच्छता ठेवूया, शिक्षणाला महत्त्व देऊया आणि समाजासाठी चांगले कार्य करूया. तरच खरोखर संत गाडगे महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरणार. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.